गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड आदी ठिकाणातील घटना घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण 150 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे। मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे। यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। दर्शन रांगेतील घुसखोरी, तात्काळ आरोग्य व्यवस्था, अनुचित प्रकार घडू नये व इतर घडामोडींवर CCTVची नजर असणार आहे। याशिवाय नियंत्रण कक्षातून वॉकी-टॉकीद्वारे संवाद साधून तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी CCTV खूप मोठी मदत होत आहे। याशिवाय कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयात देखील या कॅमेऱ्याचा ॲक्सेस दिला असल्याने त्यांना मुख्यालयात बसून सर्व घडामोडी पाहता येणार आहेत। CCTV कॅमेऱ्याचे परीक्षण करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री संत तुकाराम भवन येथे असे 2 नियंत्रण कक्ष, कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहेत। त्यामुळे पूर्ण वेळ ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली असून त्याची जबाबदारी विभाग प्रमुख राजेंद्र घागरे यांच्याकडे आहे। वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याची गरज होती त्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये IP, एनालॉग व मेगापिक्सल नाईट विजनचे अत्याधुनिक कॅमेरे आहेत। या सर्व कॅमेऱ्याद्वारे चित्रित केलेला डाटा देखील सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे। संबंधित कॅमेरे सर्व दिशेस कव्हर करीत असल्याने कोणताही परिसर त्याच्या नजरेतून सुटत नाही। त्यामुळे भाविकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार असून आवश्यक ठिकाणी भाविकांना तात्काळ मदत देखील करता येणार असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितलं आहे।